नाशिक पुणे महामार्गावर गुटख्याची मोठी तस्करी उघड। 12 लाखांच्या स्कॉर्पिओसह सुमारे 19 लाखांचा मुद्देमाल जप्त। संगमनेर तालुका पोलिसांनी नाशिक पुणे महामार्गावरील कऱ्हेघाट परिसरात मोठी कारवाई करत गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघडकीस आणलेली आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 19,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 मार्च 2026 रोजी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार गस्त घालत असताना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीचा क्रमांक MH46X4046 संशय आला। पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला मोठा साठा मिळून आलाय। यामध्ये 6,53,400 रुपये किमतीचा विमल पान मसाला आणि 66,600 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू असा एकूण 7,20,000 रुपयांचा प्रतिबंधित माल आढळून आलाय। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 12 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केलेली आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार अमित महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्याम कोंडीभाऊ काळे राहणार रणखाम फाटा संगमनेर, युसुफ चौगुले राहणार घारगाव संगमनेर आणि सिल्व्हासा येथील शक्ती ट्रेडर्सचा मालक धीरज माळी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 94/2026 नुसार BNS कलम 123, 274, 275, 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील आरोपी श्याम काळे हा स्वतः वाहन चालवत होता, तर युसुफ चौगुले यांच्या सांगण्यावरून सिल्व्हासा येथून हा माल आणला जात असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे। संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे यांनी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। महामार्गावर पहाटेच्या सुमारास झालेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत। तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख, संगमनेर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।